सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असाल 4-5 दिवस झालं शुभांगीने ब्लॉग का टाकला नाही. तर मी गेले होते माहेरी काय पप्पांची तब्येत बरोबर नाही. माहेरावरून आले आजच आले सकाळी. आणि तर माझी पण तब्येत बरोबर नव्हती, पप्पाची तब्येत बरोबर नाही. तर मला काही व्हिडिओ वगैरे काढायची काहीच इच्छा होत नाही. तर आत्ता व्हिडिओ काढते. आणि घरी आलो तर सगळे पैसे संपून गेलेले होते. पैसे संपून गेले तर मग सासूबाई गावाकडे जाताना त्यांना पैसे द्यायला नव्हते. मग चारूच्या पप्पांना म्हणलं आहे माझ्याकडं गल्ल्यात, म्हणजे आहे होतं पैसे पण फोनपेवर दोघांच्याही द्यायला कॅश नव्हते माझ्याकडं. मग माझ्याकडं आहे फोनपे. म्हणलं फोनपेहून आता ह्यांना कसं द्यायचं, त्यांना गाडी खर्च लिहायला यायला जायला पैसे लागत होते. मग आम्ही काय केलं, गल्ला आहे म्हणलं, गल्ला थोडा भरतच आलाय. अंशू चारूचा आमचा तिघा चौघांचा म्हणलं तरी चालेल, पैसे थोडा गोळा केलेलं. तर आता तो गल्ला फोडते बघा, अर्धा फोडून त्यातले 200 रुपये सासूबाईंना देऊन पाठवलेत. का तर त्यांना म्हणलं आम्ही पण मागं गावाकडे येणार आहे, त्यामुळे 200 रुपये देऊन पाठवले. आणि त्या मेन म्हणजे गल्ला फोडूच नका म्हणत होते. तुमचं 10-20 रुपयांनी साचवलेले 5 रुपये म्हणा 10 रुपये म्हणा असं साचवलेले नको म्हणत होत्या, पण देऊन पाठवले. आता बाकीचा राहिलेला गल्ला मी फोडते, बघू आपण किती पैसे जमा केले. तर मला काढताच येत नाही, असंच काढू नाही निघणार, हात घालायला. चिल्लरच आहे बघा, सगळे नोटा काय एवढ्या नव्हत्या. का तर माझ्याकडे जशी चिल्लर येईल तशी मी टाकायचे, पैसे काय एवढे नव्हते टाकायला. 10-20 रुपये. अंशू तुझ्या अंदाजे किती असतील पैसे? मी सांगा 1000 रुपये. अनुज तुझ्या? 1500 रुपये. मला पण 1000-1500च वाटतात. का तर मलाच माहिती मी एवढे पैसे टाकलेले नव्हते. दिसतंय का? शिकायचे असेल काय माहिती. मला सगळं फोडता येणार, खूप टोचतोय. तरी आहेत बऱ्यापैकी 10-20 रुपयाने आहेत. त्यासोबतच अनुज पण आलाय बघा सोबत. अनुज सोबत आला पण कपडेच घेऊन आला नाही. कपडे घेऊन नाही आला पण त्यानं त्याची पण सेविंग केलेली होती 400-500 रुपये. तर त्याच्याकडून घरीच राहिले चुकून. तर तो म्हणत होता मी माझ्या मम्मीला सांगतो ते पैसे तू ठेवून मला फोनपे कर मावशीच्या मोबाईलवर. पाठवल का मम्मी? अनुज पाठवल. नाही पाठवणार. पाठवते. तुला वाटते का पाठवल? बरं बघू. मम्मीने पैसे पाठवलं का त्यात अजून पैसे घालून कपडे घेऊन दे ना. तर बघा अशा गल्ल्यातले सगळे पैसे काढून झालेत. आणि एवढे पैसे म्हणजे काही 200 पण रुपये नसणार, 10-10 रुपयाचे. का तर हे दिवाळीमध्ये यांनी पूजायला आणलेले पैसे होते. ते पैसे मी टाकले होते, काय ते 30-40-50 असं टाकत होते. ते असतील, मला अंदाज वाटते 1500 असतील. तुम्हाला किती वाटते कमेंट करून सांगा. आता आपण मोजू आणि बघू किती भरतायत. मग तुम्हाला सांगते एकूण किती झाले. हे सगळे बसले टपलेत. एक नोटा कमी करू नका यातल्या, नाही तर तुमच्याकडे बघून घेईल. कसं घ्यायचं अजून कळत नाही मला. तर बघा आता हे सगळे पैसे काढून असे एक लाईनीनं करून घेतलेत मी. 10चे डॉलर वेगळे, 5-5चे डॉलर वेगळे, आणि हे 2 रुपया 1 रुपया आणि 10च्या नोटा अशा करून ठेवल्यात आणि हे असे करून ठेवलेत. बघा आता सगळे मोजते तुम्हाला सांगते किती झाले. तर बघा अशा प्रकारे सगळे पैसे मोजून झालेत. हे भरलेत 2000च्या आसपास, 2000 की 1900 भरलेत. ही 400 आणि ही 250. तर बघा ना, अनुजचं खरं निघालं ना, अंशूचं खरं निघालं ना, चारूचं ना माझं. तर असे सगळे मिळून दिवाळीच्या अगोदरपासून गोळा करते आणि फक्त 2500च्या आसपासच गोळा झालेत. बघू आता ह्या पैशाचं काय करते. ह्यातले 200 रुपये मी सासूबाईंना देऊन पाठवले जाताना. तर बघू, एक दिवसही पुरत नाही पैसे खर्चायला. घेतलं गोष्टी कुठल्या हे घेते की ह्यात एक दिवसही पुरत नाही. तर बघू ह्या पैशाचं काहीतरी छोटंसं घेऊन ठेवायचं मुलांसाठी, कपडे बिपडे, ह्यांना चपला काय पाहिजे असेल त्या घ्यायचं. तर फक्त 2500 निघाले यार. किती 6-7 महिने झालं गोळा करते आणि एवढेसे पैसे निघाले. अनुज ह्याच्यापेक्षा जास्त तर तुझ्याकडं गोळा होता असेल आहे की नाही? अनुजकडं होतं 400-500 रुपये आणि घरीच विसरून आलंय. आता मला म्हणते फोन लावून दे कोणाला. तर तुम्ही पण असे गोळा करत असतील, कोण असं पैसे गोळा करतं मला कमेंट करून सांगा.